मी सोमनाथनगर अकोलेकडीचा रहिवासी आहे. गेले 20 वर्ष इथं राहतो मी. अंगणवाडी क्रमांक 4 गेल्या 12 वर्षापासून पत्र्याच्या अशा बेकार स्थितीच आहे. तर इथं साप वगैरे कचरा, लहान मुलांना बसण्याची पूर्ण व्यवस्था नसल्याने नवीन अंगणवाडीची बांधकामाचा बांधावा असं म्हणजे सरकारला विनंती आहे. अंगणवाडी 12 वर्ष झालं चालू आहे. असंच आहे असंच प्रशासन काय काळजी घेत नाही आणि साप इचू काटा ह्याची भीती आहे. अडचण पण भरपूर आहे. ह्याची काय तर सोय करावं असं आमची नम्र विनंती आहे. मधले आम्ही रहिवासी आहोत. ही 12 वर्ष झालं अंगणवाडी हे पत्र्याच्या साईडमध्येच आहे. त्यात काही बदल झालेला नाही आणि साईडला सगळे घाण वगैरे आहे. पाठीमागं तळं आहे आणि साईडला सगळा कचरा आहे आणि इथं शेडमध्ये बसांना मुलांना जागा पण पुरत नाही. त्यात सामान पण आहे आणि मुलांनी पण कसं बसायचं सामानाचं ॲडजस्ट होत नाही आणि याला पूर्णपणे व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे. आणि मुलांचं इथं उन्हाळ्यात खूप गरम होते. मुलांना कळत नाही की त्यांनी घरात म्हणजे अंगणवाडीत बसावं का बाहेर बसावं आणि बाहेर पण सगळं उघडं असल्यामुळे ही आधीच इथलं वातावरण दूषित आहे आणि त्यातूनही सगळा कचरा वगैरे आहे. त्याच्यामुळं आमची एक विनंती आहे की चांगली म्हणजे कडानी कंपाऊंड वगैरे असून म्हणजे बांधकाम केलेली शाळा असावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.